हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे आणि पापड, जोडी शानदार। महाराष्ट्र काँग्रेसचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर गंभीर टीका। सुनेत्रा पवारांचा गुंगी गुडिया उल्लेख करत बीडमधील पत्रकार परिषदेचा व्हिडिओ पोस्ट। सावजी खाल्लं तर 1 महिना आजारी पडेल, तुकाराम मुंडेंच्या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड। मुंडेंच्या वक्तव्यामुळे सावजी प्रेमींमध्ये नाराजी। येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त पंढरपूरमधील सरकुलीमध्ये मनोज जरांगे घेणार सभा। कुणबी दाखले सातारा गॅजेटच्या जागृतीसाठी जरांगे लोकांशी संवाद साधणार। मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ठाणे पालिकेची बगल। ठाण्यामध्ये महापौरांसाठी पालिका करणार 40 लाखांची वाहन खरेदी, तर उपमहापौर सभागृह नेत्यांसाठी 15 लाखांचं घेणार वाहन। पुण्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण, पेठांमध्येही रस्त्यांची दुरावस्था। शहरामध्ये फक्त 54 खड्डे असल्याचा पालिकेचा दावा फोल। बाळूमामा मंदिर ट्रस्टचा सीईओ फक्त एका साध्या अर्जावर नेमला। धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांचा आणखी एक कारनामा। तामिळनाडूचे माजी उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना अटक। भाषणादरम्यान अभिनेत्री त्रिशा कृष्णनवर दुहेरी भाषेत टिप्पणी केल्यानं कारवाई। आणि शिक्षण सम्राट आणि माजी राज्यपाल DY पाटील यांचं निधन। वयाच्या 92व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। नमस्कार, मी श्रेयस पांडे, आपण पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। महाराष्ट्र काँग्रेसनं सुनेत्रा पवार यांच्यावर गंभीर टीका केली आहे। राज्याच्या राजकारणामध्ये बीडमधील सुनेत्रा पवारांच्या पत्रकार परिषदेतील एका व्हिडिओवरून राजकारण पेटलंय। बीडच्या कायदा सुव्यवस्थेवरून सुनेत्रा पवार यांना प्रश्न विचारणाऱ्या माध्यमांना धनंजय मुंडेंनी थांबवलं होतं। याच मुद्द्यावरून काँग्रेसनं सुनेत्रा पवारांना टोला लगावला। महाराष्ट्र काँग्रेसनं संबंधित पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पोस्ट केला आणि सुनेत्रा पवारांचा उल्लेख हा थेट गुंगी गुडिया असा केलाय। यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। सुनेत्रा पवार अजून किती दिवस गुंगी गुडिया बनून राहतील असं ट्विट काँग्रेसनं केलेलं आहे। काँग्रेसच्या या ट्विटनंतर आता राष्ट्रवादीनंही काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। पण महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महिलांचा सन्मान करणारा हा महाराष्ट्र आहे आणि महिलांविषयी ही आपली खरं तर कुणी असं टीका करणं, टिप्पणी करणं आपली खरं तर संस्कृती नाही आहे। आणि निश्चित प्रकारे ज्यांनी कुणी असं हे केलं असेल त्यांनी जाहीर ह्या राज्याची, सुनेत्रा वहिनींची तर माफी मागावी, परंतु राज्यातील माझ्या महिलांची माफी मागावी ही आपल्या माध्यमातून मी जो टीका करणार आहे त्याला निश्चित प्रकारे त्यांना सांगतो। आणि पुन्हा एकदा मी ज्यांनी कोणी हे केलं त्याचा निषेध करतो। सुनेत्रा वहिनी पवार यांच्यावर अजितदादांच्या अकाली निधनामुळे अचानक पक्षाच्या नेतृत्वाची आणि त्याचबरोबर राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आलेली आहे। त्यांना पदभार घेऊन अजून 6 महिनेसुद्धा झालेले नाही आहेत आणि लगेचच ज्यांच्या कुटुंबामध्ये आणि ज्यांच्यावर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे हे माहीत असताना काँग्रेस पक्षानं अशा पद्धतीनं असंवेदनशीलताचं प्रदर्शन करत अशी वक्तव्य करणं हे खरं तर त्यांना शोभत नाही। एक प्रकारे त्यांनी गुंगी गुडिया हे सुनेत्रा वहिनींच्या संदर्भानं उल्लेख करून काँग्रेसच्या त्यांच्याच नेत्या असलेल्या इंदिरा गांधी यांची सुद्धा एक प्रकारे टिंगल केलेली आहे। गुंगी गुडिया असं म्हणलं आणि ते चुकीचं बोललं गेलंय असं जर काही अजितदादाच्या पक्षातल्या लोकांना वाटत असेल तर मला असं वाटतं काय चुकीचं कुठंच काय नाही। इंदिरा गांधींना गुंगी गुडिया त्या ठिकाणी म्हणलं जात होतं।
तिथं असणारे स्थानिक जे नेते आहेत, जे आता तालुक्यापुरते राहिलेले आहेत, त्यांनी त्या पत्रकाराला अतिशय वाईट पद्धतीने, जसं की काय ते स्वतः एक गुंड आहेत अशा टोनमध्ये गप्प बसायला लावलं, शांत बसायला लावलं आणि सामान्य लोकांसाठी जो विचारलेला प्रश्न आहे गुंडागर्दीच्या बाबतीत तो मुद्दामून दाबला. कारण का बहुतांश बीड जिल्ह्यातले गुंड हे त्या नेत्याच्याच परिचयाचे आहेत. त्यातला मोठा गुंड हा जेलमध्ये जाऊन बसलाय, तो कधीच बाहेर निघणार नाही. काँग्रेस स्वतःचा इतिहास विसरली की काय असं म्हणण्यासारखा हा प्रश्न आहे. कारण स्वर्गीय इंदिराजी ज्या वेळेला पंतप्रधान घडल्या त्यावेळेला त्यांनासुद्धा गुंगी गुडिया म्हटलं जात होतं. परंतु अतिशय चांगले निर्णय त्यांनी घेतले. बँकांचं राष्ट्रीयकरण केलं, तनखे रद्द केले, 20 कलमी कार्यक्रम आणला आणि जगातील अतिशय पॉवरफुल अशा महिलांचा ज्याला उल्लेख होतो त्याच्यामध्ये इंदिराजींचा उल्लेख होतो. हे काँग्रेस विसरली का? आणि त्याच्यामुळे गुंगी गुडिया म्हणणं हे एका अर्थाने महिला नेतृत्वाचा अपमान आहे आणि त्यांनी तो करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे. गुंगी गुडिया कोण होतं हे UPAचं सरकार असताना बघितलंय. त्यामुळं काँग्रेसने इतरांवर टीका करू नये. सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राचं नेतृत्व करण्यासाठी, पक्ष चालवण्यासाठी सक्षम आहेत. गुंगी गुडिया म्हणून कुणाला हिनवत जात होतं याचं आत्मपरीक्षण काँग्रेसने करावं. काँग्रेसचं UPAचं सरकार असताना 10 वर्षाच्या काळात मौनी बाबा म्हणून कोण काम केलं? कोणी सोनिया गांधींच्या नेतृत्वामध्ये पंतप्रधानपद असताना देखील सोनिया गांधी सांगतील तेच. राहुल गांधींनी तर कायदा संसदेमध्ये फाडून टाकला होता. अशा पद्धतीची अवस्था त्यावेळेला UPAच्या काळामध्ये होती. त्यामुळे गुंगी गुडिया कोण आहे याचं आत्मपरीक्षण हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेसच्या लोकांनी करावं. महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर आता खूप खालावत चाललाय आणि कुठेतरी असं वाटतं की आता ना भाषेची मर्यादा आहे ना बोलण्याची रीत आहे. आज तर काँग्रेसच्या ट्विटर हँडलवरनं जे सुनेत्रा पवारांना म्हटलं गेलं ते अतिशय अपमानास्पद आहे. कोणालाही गुंगी गुडिया म्हणणं, एक ज्या उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राच्या आणि एक स्त्री असताना त्यांना अशी भाषा वापरणं हे मला मान्य नाही. मी त्यांच्या पक्षाविरुद्ध टोकाचं लढले, पण एक टीका करताना सुद्धा एक मर्यादा लागते. तुम्हाला त्यांना काही बोलत नाही त्याची टीका करायची तुम्ही करा, पण गुंगी गुडिया म्हणणं हे बिलकुल शोभत नाही काँग्रेससारख्या पक्षाला. दरम्यान काँग्रेसने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांवर केलेल्या टीकेवरून धनंजय मुंडेंनी जोरदार टीका केली आहे. काँग्रेसनं केलेलं ट्विट पाहून काँग्रेसच्या मनातील घृणा आणि द्वेष दिसून आला अशी टीका त्यांनी केली आहे. तसेच काँग्रेसनं आधी त्यांचा इतिहास तपासून पाहावा असा सल्ला देखील धनंजय मुंडेंनी दिला. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न नसतील तर मी आधीच सांगितलं होतं. तसेच सुनेत्रा वहिनी यावेळी बैठकीतील माहिती देत होत्या असंही धनंजय मुंडेंनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे. तसेच काँग्रेसने अधिकृत पेजवरून सुनेत्रा पवारांवर टीका करू नये असा इशारा देखील धनंजय मुंडे यांनी दिला. आदरणीय सुनेत्रा वहिनी अजित पवार यांच्यावर जी टीका केली, ज्या पद्धतीनं त्या पेजवर वक्तव्य केलं, ते वक्तव्य काँग्रेसच्या मनात महाराष्ट्राच्या पहिला महिला मुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी झाल्या त्याबाबत किती द्वेष आहे, किती घृणा आहे हे त्या वक्तव्यातून या ठिकाणी स्पष्ट होतं. धनंजय मुंडे यांनी काँग्रेसनं केलेल्या टीकेवर प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि काँग्रेसला इशारा देखील दिलेला आहे. कारण काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून अशा प्रकारचं ट्विट करण्यात आलं आणि उपमुख्यमंत्री यांना गुंगी गुडिया असं संबोधण्यात आलं. त्यावरून वेगवेगळ्या पक्षाच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या. यावरून सर्वच राजकीय स्तरातून याचा निषेध केला जातोय आणि काँग्रेसवर टीका केली जाते. तर धनंजय मुंडे यांनी देखील याबाबतचं स्पष्टीकरण दिलं. नेमकं पत्रकार परिषदेमध्ये काय घडलं याबाबतची माहिती देखील ते देत होते. तर काँग्रेसनं आपला इतिहास तपासून पाहावा असा सल्ला देखील धनंजय मुंडे यांनी दिलेला आहे आणि अधिकृत पेजवरून त्यांच्यावर टीका करू नये असा इशारा देखील धनंजय मुंडे यांनी दिला. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं केलेल्या या टीकेवरून आता राजकारण चांगलं स्थापण्याची शक्यता आहे. कारण याचा निषेध आता सर्व स्तरावरून केला जातोय.
याबाबत आता खुद्द उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार काही बोलतात का, त्यांची याबाबत काही प्रतिक्रिया समोर येते का, याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असो, त्या पक्षातील देखील प्रतिक्रिया समोर आलेली आहे. रोहित पवार यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देताना सारवासारवीची भाषा वापरल्याचं दिसून आलं. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला, कारण सुनेत्रा पवार यांच्यावर काँग्रेसनं ही गंभीर टीका केली आणि त्यातून आता राजकीय वर्तुळामध्ये चांगलेच याचे पडसाद उमटताना दिसतात. काँग्रेसनी खरं तर त्यांचा इतिहास असं त्यांच्या अधिकृत पेजवरून वक्तव्य पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यावर करण्याच्या ऐवजी जर इतिहास पाहिला असता तर स्वर्गीय इंदिराजी ज्यावेळेस पहिल्यांदा देशाच्या महिला प्रधानमंत्री झाल्या त्यावेळेस त्यांच्या बाबतीतही असंच वक्तव्य तत्कालीन विरोधी पक्षांनी केलं. पण स्वर्गीय इंदिराजींनी देशाचं पंतप्रधान म्हणून ज्या पद्धतीनं कणखर काम केलं त्याच्यापेक्षाही चांगला अनुभव येणाऱ्या काळात या महाराष्ट्रात आमच्या नेत्या या राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी या ठिकाणी करून दाखवणार आहेत. यानंतर पुढची बातमी पाहूया. बाळूमामा मंदिरामध्ये धर्मादाय सह आयुक्त निवेदिता पवार यांनी केलेला आणखी एक कारनामा पुढे आलाय. बाळूमामा मंदिर ट्रस्टचा CEO नेमताना तो केवळ एका साध्या अर्जावर नेमला गेल्याचं उघड झालेलं आहे. संजित कदम यांना ही ऑर्डर साध्या पेनाने लिहून एका साध्या कागदावर दिली गेली असल्याची एक धक्कादायक माहिती सध्या समोर आलेली आहे. याच ऑर्डरचा आधार घेत संजित कदम अद्यापही CEO म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ना शैक्षणिक पात्रता आहे ना अनुभव. मात्र असं असताना त्यांची केलेली नेमणूक आता वादाच्या भोवऱ्यात आलेली आहे. या नेमणुकीमध्ये कोणता अर्थ दडला होता याबाबत आता अनेक सवालही उपस्थित केले जात आहेत. जिथं जिथं यामध्ये कुठं करप्शन किंवा तिथंही झालं असेल, भ्रष्टाचार झाला असेल, त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे यांची चौकशी झाली पाहिजे आणि निश्चित प्रकारे त्यांना निश्चित प्रकारे योग्य ते शासन हे दिलं गेलं पाहिजे. पण भविष्यात असं कधी कोणी